पाहताय कॉन्फिडन्स लेवल हाय पातळीवर आहे. प्रेक्षकांकरिता कॅश प्राइज आहे. पहिल्या दिवसापासून जे लागलंय नौशाजी बागे यांच्याकडनं 100 रुपये आहेत. प्रेक्षकांकरिता ही सुवर्ण संधी. ओहो, पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाचं कॉन्सन्ट्रेट झालेला बॅकवर्ड ऑफ मिड विकेटचं क्षेत्र आणि चेंडू निघून जाईल. इट्स अ बीमर बॉल. 4+1 5 बहुमूल्य अतिरिक्त धाबा. नक्कीच थोडस खच्चीकरण होताना जसं गोलंदाज विशालचं 4+1 या 5 धावा मिळतील. धावसंख्येत होतो बदल आणि धाबा झाल्या आहेत सध्याच्या घडीला त्या 11 धाबा. राहुल गोंड तयार आहे बॅटिंग करण्याकरता. फुलटॉस बॉल पाठवून दिलाय. यावेळेला काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. थँक्यू. मला वाटतं आधीची 200 पेक्षाही जास्त धाबा या स्पर्धेमध्ये बॅटर राहुल गोंडच्या झालं. त्या खेळाडूने कमालीचं प्रदर्शन केलंय. पहिल्याच रजनीमध्ये 173 धाबा होत्या. अप्रतिम बॅटिंग म्हणून म्हटलं या संघाचा महत्वाचा खेळाडू. प्रेक्षकाने झेल घेतलाय. आपण बक्षीस पात्रात या. काय सुरुवात आहे अफलातून पद्धतीने. याला आपण म्हणतो ना कन्व्हिन्सिंगली सुरुवात, आणि ज्यामध्ये कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. या फायनल फेजमध्ये तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स हवा आहे, कारण की ही धुकधुक आहे की या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहू शकलात या दोन्ही संघांचा परफॉर्मन्स हा तितकाच योग्य होता. आणि जसा तुम्ही उल्लेख केला राहुलचा की 173 धावा, आणि ज्यामध्ये महत्वाच्या पद्धतीचे अगदी फलंदाज पहिल्या दिवसाकडे जो पाहायला मिळाला होता. लई तर सापडलं या मॅचमध्ये देखील, परंतु गोलंदाजाने देखील प्रत्युत्तर दिलं. विशाल याला आपण पाहत आहे. निर्धाव चेंडूची सांगता पहा. 2 षटकांचे पॉवर प्ले आहेत आणि विशेष करून 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर एक बॅकवर्ड ऑफ काउकॉर्नर सीमारेषा लगत, तर लॉंग ऑफला किरण बारा त्याला पण पाहत आहे. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. ओ शॉर्ट बॉल पीक केला. मिड विकेट पट्ट्या बाहेर पाठवून दिलाय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट बॅटरला मिळते 6 धावांची भेट. षटकार. थँक्यू. पहा स्वॅग मैदानाच्या आतमध्ये देखील आहे आणि तो स्वॅग मैदानाच्या बाहेर देखील आहे. प्रेक्षकाने एका हाताने झेल टिपलाय. तुम्ही बक्षीस पात्र आहात. या नौशाजी पागे यांच्याकडनं अगदी मिळतील 100 रुपये. काय फलंदाजी राहिले अप्रतिम. एकमेकांच्या खानाखुना ठाऊक आहेत ना, आणि म्हणूनच इथून ही मॅच तितकीच रंगतदार असणार आहे. लेंथ बॅक ऑफ द लेंथ आहे. ऑप्शनच्या बाहेर अगदी आपण पाहता या चेंडूला अगदी खेळलं गेले. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू भोवती खेळतोय आणि तत्पुरी बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. फायनल फेज मध्ये राहुल गोंडच्या बॅटमधनं दर्जेदार दणदणीत चौकार. थँक्यू. काय जबरदस्त फलंदाजी. या पहिल्या पॉवर प्ले मध्ये विशेष करून पॉवरफुल फलंदाजी पॉवर दाखवले राहुलने. पहा एखादी लय जेव्हा एखाद्या फलंदाजाला मिळते ना संदीप सर, त्याला थांबवणं हे तितकंच कठीण आहे, आणि तेच राहुलने आतापर्यंत करून दाखवलंय. 27 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बनवल्यात. आपण बघतायत न्यू स्टार वसई टीमला, आणि हा खेळाडू असा आहे की कधीही केव्हाही वापसी करून देत असतो आपल्या टीमला. मग गोलंदाजी मार्गावर असताना सुद्धा वचक धाक दरारा त्या खेळाडूचा राहिला. समोर राहुल गोंड आहे म्हणून खचून जाऊ नये. आत्मविश्वासाने गोलंदाजी व्हायला पाहिजे. माझ्याकडे चेंडू आहे आणि त्या चेंडूमध्ये मी ह्या बॅटरची विकेट घेणार. गोलंदाज तयार. हा प्रकार गोलंदाजाची पहिली होती चूक. फलंदाजाने चेंडूला केले हुक आणि चौकारानिशी भागवली आपल्या संघाची भूक. मिळतील धावा 4. आलाय चौकार. 4 रन्स. थँक्यू. बॅक ऑफ द लेंथ होते आणि बॅक ऑफ द लेंथला आपण पाहता हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केलं.
एक चांगल्या पद्धतीने इथून बॅटिंग तर होते, परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील इथे ते स्थैर्य दाखवावं लागेल. आझाद वसई नावामध्ये आझाद आहे आणि त्या पद्धतीने स्वातंत्र्य पूर्ण खेळ हा तुम्हाला करावा लागणार आहे. म्हणूनच गोलंदाजांचं कौशल्य हे तितकंच गरजेचं असेल आणि निखिलला मात्र ते कौशल्य करून दाखवावं लागेल आणि विशेष करून पाठपुरावा हा फार महत्त्वाचा असेल. सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे. मिड ऑफ क्षेत्रात चेंडू लॉंग ऑफला निघून येईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर पाहायला मिळते. स्कोर कार्ड मूव्स ऑन 32. 32 धाबा. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, शानदार सुरुवात. नाबाद जिंदाबाद धाबा धावपळकर आहेत त्या 32 धाबा. सीट अँकर रोल अदा करणाऱ्या हा खेळाडू आहे. क्षमता खूप चांगली आहे आणि जास्तीत जास्त तो सी मध्येच आपल्याला बघायला मिळतो. अमेरिका, कॅलिफोर्निया अशा देश विदेशामध्ये हा खेळाडू वावरत असतो. आता गुड बॉल, चांगलं टॅलेंट दाखवलं. वापसीचे संकेत आहेत. हे चौकार लागल्यानंतर लगातारचे 2 चेंडू प्रभावी टाकलेत गोलंदाज निखिलने. म्हणून क्रिकेटच्या पटलावर कधी सुधारणेला उशीर करू नका आणि हेच क्रिकेटचं महत्त्वाचं भाकीत आहे. पहिल्या फेजमध्ये जरूर पॉवर प्लेमध्ये धावा फार मोठ्या प्रमाणात गेल्या, परंतु इथून आझाद वसई संघाला देखील हे प्रत्युत्तर आणि कमबॅक करून दाखवावं लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इम्पॅक्ट ऑलरेडी डाऊन द लेग आहे. वैभव धूम दर्शवतात त्या दिशेने. धाव घेण्याचा मानस नाही. या षटकामध्ये निखिलने खामोश ठेवले आणि हे चांगलं बॅटल रंगलंय. म्हणून म्हटलं एकमेकांना दोन्ही संघ अगदी ओळखत आहेत, तरबेज आहेत कशा पद्धतीने खेळ होतोय आणि धावगती आतापर्यंत 32. राहुल गौंडचं आपण जर स्कोर बघितला तर पहिल्या मॅचमध्ये 54 धावा, त्याच्यानंतर 20 धावा, तदनंतर 46 नाबाद, 51 धावा 14 बॉलमध्ये. तदनंतर आता ह्या मॅचमध्ये चांगलं बॅटिंग करतोय. फलंदाज चांगला आहे, त्याला चांगली साथ मिळतोय सुरेंद्र घाटाळची. आता 1 धाव मिळाली. मिड विकेटमधून थ्रो करण्याआधी 1 धाव, एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत त्या बिनबाद. 33 धाबा 33. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय 33. चांगला उल्लेख तुम्ही केला की ज्या पद्धतीने अगदी राहुलने जी सुरुवात केली या स्पर्धेमध्ये 173 धावा, अगदी म्हणायचं झालं तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात या सर्वाधिक धाव्या असाव्यात राहुलच्या देखील, कारण की त्या पद्धतीने खेळलाय. मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेने सुसज्जित आहे आणि हा फटका फसेल. सुरेंद्रचा हा फटका जो जास्तीत जास्त हवेमध्ये आणि चांगलं जजमेंट, प्रत्युत्तर आणि परिपूर्ण पाठपुरावा या षटकाकडे. मच निडेड विकेट. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन हिअर. थैंक यू. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है. यहाँ डरने वालों को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी, लेकिन लढणे वालों के कदमों में जहान होता है. म्हणून या मॅच मध्ये तीच गोष्ट उल्लेख केली की पहिलं पॉवर प्लेचं षटक नावे केलं न्यू स्टार वसई संघाने आणि या दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक जे नावे केलं आझाद वसई या संघाने. म्हणजेच परिपूर्ण बॅटल संदीप सर रंगत असताना या फायनल मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. ते 33 धाबा. गोलंदाज मार्गावर, गोलंदाज क्रिश आला. काय रोखेल राहुल या बॅटरला? ओ उचलला या चेंडूला. पिकअप स्ट्रोक पाठवून दिलं स्कोर लेग पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार आलाय. उंचच उंच, लांबच लांब षटकार. मला वाटते आता या आदिवासी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हा हिरो झालाय. क्रिकेटमध्ये अनेक अर्धशतकं, मॅच विनिंग खेळी या बॅटरच्या बॅटमधून षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फुलली आणि धाबा झाल्या आहेत त्या 39. पुढचा बॉल सरळ बॅटने ओव्हरपिच बॉलवर हल्ला केलाय. हाय अँड हँडसम ओव्हर द मिड विकेट एरिया. मॅसिव्ह हिट, सिक्सर. वाह, काय बॅटिंग रंगत असताना मैदानाच्या दिशेने बडे मंच का बडा सरपंच राहुल गोंड, नाम तो सुना होगा. 45-45 या अंकांवर हे धावफलक बॅक टू बॅक षटकार आलेत आणि क्रीजच्या अगेन्स्ट चढवलेले आणि प्रतिहल्ले. तिसरा आला तर आदरणीय नितीन भोवर साहेबांकडून
500 रुपयाचं पारितोषिक असेल, 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आदित्यजी तिसरा येईल का हा एक अगदी प्रश्न आहे, परंतु यावेळेस पंच इंटरेस्टेड आहेत. वाईटचा इशारा, पंचांच्या माध्यमानं एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या सुरुवातीने अगदी धावगती जाऊन पोहोचेल 46. पास सुरुवात जी झाले ना ती दणक्यात झाले संदीप सर आणि निर्भयपणे खेळतोय राहुल. परंतु मी कौतुक करेन निखिलचं देखील, ज्या पद्धतीने सेकंड स्पेल त्याने हाताळलं, एक सुरेंद्रची विकेट मिळवली, परंतु क्रिश खर्चिक ठरलाय. बॅटची अगदी आतली कडा लागली गेली आणि जिथून यस्ट्यांच्या मागे किरण बाराताला पण पाहताय चांगल्या पद्धतीचं वर्क जे यावेळेस पाहायला मिळतंय. डॉट बॉल निर्धाव चेंडू आलेला आहे, परंतु आदरणीय नितीन भास्कर भोवर ज्यांनी या स्पर्धेकरता आपल्याला सन्मान चिन्ह दिलं, माथाडी कामगार अध्यक्ष आहेत राजावळी विभागाचे, त्यांचा मनापासून आभार असेल. चांगला सहयोग लाभलाय या स्पर्धेकरता त्यांचा. पुढचा बॉल लेफ्ट आर्मचा मारा, कोळवा टप्प्याचा चेंडू होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं, वेळेवर खेळता आला नव्हता बॅटरला आणि ह्या चेंडूवर एकच धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या वाढली, धावसंख्येला गती मिळाली. धावा झालेत 47. उजव्या बाजूला आपण बघतायत किशोर वर्गना यांना, ज्यांची मेहनत सुद्धा फार महत्वाची ठरली या स्पर्धेमध्ये. आणि नक्कीच त्यांची बाईट देखील आपण पाहिली आणि त्यांचं देखील अगदी मनोगत आपण पाहिलं की प्रत्येकाने दिलेलं योगदान. स्पर्धा तेव्हा सक्सेसफुल होते जेव्हा हातभार लागला जातो आणि प्रत्येकाचं महत्वाचं योगदान आहे. चांगला स्ट्रोक अपीस जरूर खेळलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला निवडलं. अनिकेतचा हा फटका छान पद्धतीने जरूर सजवला गेला होता, परंतु हा फटका फसला, विकेट मिळाली, गॉन. थँक्यू. ज्या क्षेत्ररक्षकांनी झेल टिपला होता आणि ते प्रेक्षक राजे देखील मिळतात की राहुलची बॅटिंग इतक्या छान पद्धतीने चालू आहे. विजय गावण अगदी त्या क्षेत्ररक्षकाचं नाव, ज्याने एका हाताने झेल टिपला होता आणि त्यांनी राहुल करिता अगदी ते कॅश प्राइज दिले. कारण की ज्या पद्धतीने राहुलचा आतापर्यंत खेळ झालाय ना आणि खऱ्या अर्थाने अगदी राहुलने सर्वांनाच अगदी प्रेमात पाडले असंच म्हणावं लागेल. परंतु गोलंदाजी करणारा संघ त्यांना देखील इथून महत्त्व द्यावं लागेल या मॅचमध्ये की आम्ही देखील आहोत आणि आम्ही देखील फायनल खेळतोय. सर्व काही गोष्टी तेव्हाच सर्वांच्या स्मरणात राहतील जेव्हा तुम्ही अचूकतेने ती कामगिरी करणार आहेत आणि म्हणूनच ही मॅच तितकीच महत्त्वाची असेल. कोण असेल वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत पहिला संघ जो रजनी स्पर्धेमध्ये 50,000चं कॅश प्राइज पटकावणार आहे. सरळबाटचा उपयोग केला जाईल, चांगलं कनेक्शन जुळलं, अप्रतिम स्ट्राईक, थेट महिला भगिनी यांच्या भेटीकरिता हा षटकार 6. खरं तर कोळवट टप्प्याचा चेंडू होता आणि त्या कोळवट टप्प्याच्या चेंडूला इनसाइड आउट करत हा खोदून काढलेला चेंडू होता. 6 धाबांकरता तो बाहेर गेलाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाताना आपल्याला दिसून येतं. एकूण धावसंख्या 59, 59 आय थिंक 53 धाबा झाल्यात. 53 धाबा, 53. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि आता गोलंदाजी मार्गावर निखिल बुजड. राहुल गोन उघडतो बॅटचं तोंड, पाठवलं मिड विकेट पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट, बिग शो, सिक्सर. काय फटकेबाजी रंगलंय मैदानावर अगदी आणि प्रत्येक गोलंदाजाच्या अगदी अगेन्स्ट चढवलेले प्रतिहल्ले आपण अनालायसिस पाहताय. पहिल्या चेंडूवर मोठा स्ट्रोक आलाय संदीप सर. विशालचं स्वागत देखील षटकाराने केलं. निखिलने जे पहिलं षटक हाताळलं त्याचं स्वागत चौकाराने, क्रिसचं स्वागत षटकाराने आणि पुन्हा एकदा या षटकाची सुरुवात षटकाराने झाली आणि आणखी काही धावा ज्या इथून आपल्याला पाहायला मिळते. आपण नेहमीच म्हणतो ना, भगवान जब भी देता देता छप्पर पाडके. आता या मॅच मध्ये त्याच गोष्टी पाहायला मिळतात. दबाव दडपण हा पूर्णतः आता फिल्डिंग करणाऱ्या टीमवर आला. व्यक्तिगत 46 या धावसंख्येवर खेळतोय. एक वेळ नाबाद 46 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. 2 अर्धशतकं सुद्धा आलेत. एक वेळ त्याच्या 20 धावा बघितल्या आणि आता तो 46 वर खेळतोय. 4 धावा आवश्यक आहेत अर्धशतक पूर्ण करण्याकरता आणि ते जर केलं तर या रजनी क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड्स होईल. 3रं अर्धशतक त्याचं असेल
अफलातून फटकेबाजी आपल्या टीम करता खेळाडू करतोय. गोलंदाज निखिल तयार, त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल घेऊन येतोय. समोर आहेत राहुल. फुलपिच बॉल होता, मनगटाची मदत घेतली, मिडल स्टंपवरचा चेंडू होता, फुलपिच घेऊन खेळून काढला. मिडविकेट मधून थ्रो येण्याआधी 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्यात त्या 48. व्यक्तिगत धावसंख्या त्याची 48 आणि संघाची एकूण धावसंख्या आपण बघताय ते म्हणजेच 62 झालेत. 62 मध्ये 48 धावा या एकट्या राहुल गोंडच्या. वन ऑफ द बेस्ट इनिंग म्हणून म्हटलं की आपल्या वैयक्तिक कारकिर्दीमधील सर्वाधिक धावा असाव्या एका स्पर्धेमध्ये आणि त्याच राहुल गोंडच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळालं. 48 वैयक्तिक नाबाद आहेत आणि ज्यामध्ये असं नाहीये की जिथे कुठेतरी स्टेबिलिटी आले किंवा एखादा चेंडू डॉट झालाय. प्रत्येक चेंडूकडे त्याने काही ना काहीतरी नाविन्य करून दाखवलंय आणि प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट ज्या पद्धतीने मी सुरुवातीला उल्लेख केला की मोठे स्ट्रोक खेळूनच त्याने प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत केलंय आणि आतापर्यंत या षटकाकडे देखील तेच पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेने जरूर परावर्तित केले. फटका अधिकाधिक उंच. काय तिसरी हाफ सेंचुरी येईल का? क्षेत्ररक्षक त्या दिशेने झेल झाला ड्रॉप आणि पुन्हा एकदा कडालाच्या टाळ्या येऊ द्या. चौबाजूने बॅट दर्शवायचे राहुल गोंड. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. परवा बी कुणाची हा ब्रँड आहे न्यू स्टार वसई या संघाचा. अफलातून वाय काय बॅटिंग आहे. अर्धशतक पूर्ण केल्या आणि हे तिसरं त्याचा अर्धशतक बघायला मिळतं. काय चांगला स्ट्राईक रेट त्याचा बघायला मिळाला. 294.12 हा स्ट्राईक रेट आहे. 2 चौकार सुद्धा आलेत त्याच्या कळीमध्ये. पुढचा बॉल सरळ बॅटने. बॅटर दाखवतोय आपली वचक. चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक. मिळतील धावा 6. षटकार. थँक्यू. जे हाफ सेंचुरी आले ना आणि त्याला सलामी देखील दिली षटकाराने आणि त्याने प्रभावित होऊन माथाडी कामगार राजावले नितीनजी भोवर यांच्याकडनं 500 रुपयांचं अगदी बक्षीस जे दिलं जाते राहुलला. तुम्ही कामगिरी चोख बजावा, बाकीचं काम आणि शाबासकीची जी थाप आहे ना आमचे प्रेक्षक राजा आणि क्रिकेटचे दर्दी निश्चित स्वरूपाने काय फटका सजवला. स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि इतका अधिकाधिक उंच तितका अधिकाधिक लांब गेला आणि हे षटक थोडंसं खर्चिक ठरत असताना सॉफ्ट हँडने खेळलाय, हलक्याशा हाताने. पहा याच गोष्टीची उल्लेख केली मी संदीप सर की राहुल ज्या पद्धतीने खेळाय ॲज अ मेरिट देखील खेळलाय. असं नाही की प्रत्येक चेंडूकडे त्याने अंधाधुंद फलंदाजी केले. प्रत्येक चेंडूकडे त्याने ते धैर्य दाखवलंय आणि हे धैर्य या इनिंगमध्ये नाही तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याची ही हायलाईट आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर. धावसंख्या आता 1 ने पुढे जाताना दिसतोय आणि धाबा चाललेल्या आहेत 71 धाबा. 2 गडी बाद 71 धाबा. 19 मध्ये व्यक्तिगत 57 धाबा राहुल गोंड या बॅटरच्या. या षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज निखिल तयार. टायमिंग प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा धाव घेतली जात नाही कारण स्ट्राईक हवी आहे ते बॅटर राहुल गोंडला. खरोखरच अतिशय चांगले मेहनत आणि इतर खेळाडूंना सुद्धा ऊर्जा देण्याचं काम राहुल गोंडने केलं. जसं म्हटलं जातं मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है. जिंदगी जख्मों से भरी है. वक्त को मरहम बनाना सीख लो. वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से है. फिलहाल जिंदगी जीना सीख लो. असंच काहीतरी दाखवून दिलं. अशाच प्रकारची खेळी करा, बिंदास्त खेळा. हे उत्तम उदाहरण मैदानाच्या आतून राहुल गोंड नावाचा खेळाडू देतोय. आणि आयुष्यात सक्सेस होण्याची हीच गुरुकिल्ली आहे की तुम्ही स्वतःवर किती विश्वास ठेवता आणि तोच सेल्फ कॉन्फिडन्स आतापर्यंत राहुलने दाखवले. परंतु त्यामागची मेहनत ती देखील विसरून चालायची नाही. संदीप सर ज्या पद्धतीने अगदी सरावाला महत्त्व नुकताच अगदी उल्लेख झाला की ही जर स्पर्धा आणि ही जर अगदी ट्रॉफी उचलतोय तर न्यू स्टार वसई संघ जो मात्र पहिल्या क्रमांकावर. या असोसिएशनमध्ये बहुतांश अगदी संघ खेळत असतील आणि त्या अगदी आयोजनामधनं इतक्यासारख्या स्पर्धा खेळणं आणि तिथून अव्वल दर्जी राहणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणून त्याचं संपूर्ण श्रेय राहुलच नव्हे तर संपूर्ण संघाला देखील जाईल कारण की संपूर्ण संघांचं देखील तितक्याच पद्धतीने अगदी तो परफॉर्मन्स राहिला. म्हणूनच या पातळीवर आणि जशी तुम्ही उल्लेख केला की राहुलने जी ऊर्जा दिली डेफिनेटली एखादा जर संघ नायक तुमच्या संघाकरिता चांगलं काम करतो तर त्यापेक्षा दुग्ध शर्करा योग काय असू शकेल. ओहो मी म्हटलं ना ज्या दिवशी अगदी नशीब बलवंत असेल सर्व काही गोष्टी तुमच्या समवेत जाताना पाहायला मिळतील. धाव घेण्याचा प्रयत्न तर नाहीये परंतु हा बोनस मिळेल नोच्या रूपाने.
मिमर बॉल आहे, कमरेपेक्षाही जास्त वर चेंडू होता आणि त्याला खेळताना थोडासा अंदाज बांधता आला नाही, त्यामुळेच डोक्यावर हात आलेत. थोडेशा हताश होत आहेत राहुल गोंड की माझ्याकडून नेमकी काय चूक झाली, मी अगोदरच खेळलो या चेंडूला. आता पुढचा बॉल, फुलटॉस बॉल, विमर चेंडू नंतर या वेळेला एक चांगला फटका बघायला मिळतोय. नोचा इशारा आला होता या आधीचा, म्हणजेच फ्री हिटवर फायदा उचललाय. मिड विकेटच्या पट्ट्याबाहेर चेंडूला टाकलंय. मिळतील धावा 4. नगरसेविका चषक आलाय शानदार चौकार. थँक्यू. चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 76 या अंकांवर. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गस्थ झालाय टीम न्यू स्टार वसई या संघ. सरबाटचा उपयोग तर जरूर केला. हा फटका अधिकाधिक उंच गेलाय. क्षेत्ररक्षण जजमेंट करतात आणि अचूकतेने हे जजमेंट, परंतु राहुल करिता पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. काय अप्रतिम पद्धतीचा खेळ, अप्रतिम पद्धतीने ही खेळी पाहायला मिळाली आणि आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये ठेवून राहुलचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. म्हणूनच असं म्हणावं लागेल की नाचणारा मोर आणि पैशाचा जोर हा कायमस्वरूपी नसतो. कारण जेव्हा जोर संपतो ना, काळ संपतो ना, वेळ संपतो ना, तेव्हा पसारा आणि पिसारा हे दोन्ही आटोपावे लागतात. इथं सुद्धा आता बाद केलं जातं बॅटरला, म्हणजेच हा महत्त्वपूर्ण ब्रेक थ्रू होता, परंतु जाता जाता काय कमालीचं प्रदर्शन केलं त्या बॅटरने. गोलंदाज तयार, नवीन आलेला बॅटर करता आडव्या बॅटचा वापर करतात फलंदाज. एक धाव मिळाली, दुसरे धावेची नोंद होणार नाही. एकाच धावेवर संतुष्ट होत आहेत. एका धाव्याच्या मदतीनं धावपळक पुढे जातोय आणि धावा झाल्या 3 गडी बाद 77. 77 for 3. चांगला स्कोर काढा. आतापर्यंत ज्या पद्धतीने जी अटॅकिंग फलंदाजी झाली ना, ती महत्वपूर्ण होती. 3 चेंडूंचा खेळ जो इथून अद्यापही शिल्लक असेल. नव्याने बॅटर रवींद्र याला आपण पाहता एकेंडे स्ट्राईक रोटेट केली जाते. अभिषेक एकेंडे मोठा प्रहार तर जरूर करायचा आहे. पहा राहुल बाद झाल्यानंतर धावा थोड्याशा थांबल्यात आणि ही संधी आहे इथून आझाद वसई या संघाला की या मॅच मध्ये थोडंसं तरी शिरकाव करावं लागेल. म्हणून धैर्य हे फार महत्वाचं असेल या मॅच मध्ये. असं नाहीये की सामना एकतर्फी जाईल. अजूनही नाण्याची एक बाजू पाहणं शिल्लक आहे. या 2 धावा जरूर येत आहेत. दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 79. 79 धावा गडी बाद झाले ते 3. मेगा फायनलचा मॅच सुरू आहे आणि या नगरसेविका चषकावर कोणता संघ आपलं नाव खोरेल. बॅटर तर आक्रमक भूमिकेमध्ये येतात, एकापेक्षा एक हिरे चमकतायत. राहुल गोंड नंतर आता हा खेळाडू बिग सिक्सर 6 धावा. थँक्यू. फोर्सेस स्ट्रोक होता आणि मारायचं होतं ऑन साईडला, परंतु बॅट स्विंग पहा अतिशय वेगाने फिरले आणि म्हणूनच जी दिशा दर्शवायची ती तर मिळाली नाही, परंतु धावा ज्या हव्या होत्या त्या मिळाल्या 6च्या रूपाने. आणि धावगती एकंदरीत जे आतापर्यंत स्कोर कार्डवर आहे समोरच्या दिशेने चार्ज केलं जाईल या चेंडूला आणि स्ट्रॉंग फिनिश. काय फलंदाजी राहिली. म्हणून म्हटलं की या संघाचं हेच महत्व राहिलंय. प्रत्येक जण मात्र आपला परफॉर्मन्स दाखवत आहे आणि आतापर्यंत सक्सेसफुल या पहिल्या इनिंग मध्ये ही धावसंख्या तब्बली जाऊन पोहोचलंय 91 धावा या तब्बली आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन मिनिटं डीजे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते 91 धावा आणि 92 धावसंख्येचे टार्गेट असेल. एक थोडासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर एखादं सुंदर गीत.
थँक्यू. मनापासून धन्यवाद असेल डीजे वादकांचं, कारण चांगली साऊंड सिस्टम जेणेकरून आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते नगरसेविका चषक 2026 या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये. इथे आदेशजी मी एवढंच म्हणेन की जब तालाब भरता है तो मछली चिटियों को खाती है. जब तालाब भरता है तो मछली चिटियों को खाती है और जब तालाब सूखता है तो चिटिया मछलियों को खाती है. म्हणजेच वेळ ही प्रत्येकाची येणारच आहे. तुमची काय आमची काय सर्वांचीच ते वेळ येईल. इथं 92 धावसंख्येचं जरी टार्गेट असलं तरी ते टार्गेट चेस केलं जाऊ शकतं, कारण या ठिकाणी आत्मविश्वासाने भरलेला फलंदाजी करण्याकरता येणारा संघ सुद्धा आहे. चांगला उल्लेख तुम्ही केला. आणि क्रिकेटमध्ये काही गोष्टी ज्या असतात त्या अशक्य जरूर आहेत, परंतु अशक्य गोष्टांना कित्येक वेळा शक्य होताना आपण पाहिलंय. आणि तेच यंदाच्या IPL सीझनमध्ये देखील आपण पाहिलं की सर्वाधिक मोठी धावसंख्या ती देखील चेस झाली. काही अशक्य असणाऱ्या गोष्टी की ऑस्ट्रेलियासारखा संघ जो अगदी स्पर्धेच्या बाहेर देखील फेकला गेला वर्ल्ड कपमध्ये ते देखील आपण पाहिलं. आणि क्रिकेटमध्ये सर्व काही बाकीत आहे. 6 चेंडूकडे 6 अगदी धावा डिपेंड होताना देखील आपण पाहिल्यात. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार येताना देखील आपण पाहिल्यात. आणि त्याचं जिवंत उदाहरण ही स्पर्धाच आहे. म्हणून प्रत्येक अगदी गोष्टींमध्ये तुम्हाला ती निपुणता दर्शवावीच लागेल, कारण की कर्म हेची देव आणि कर्म हेची फळं. जे तुम्ही कर्तृत्व करणार आहेत ना तेच कर्तृत्व तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून या मॅच मध्ये तुम्हाला होप्स हारायचे नाहीत. होप्स परिपूर्ण जिवंत ठेवावे लागतील, कारण की अशक्य असं काहीच नाही क्रिकेटच्या पटलावर. 92 धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा आहे. आणि हा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीवीर मैदानाच्या दिशेने टीम आझाद वसई या संघाकडनं किरण आणि तदनंतर निशात, तर षटक हाताळण्याकरिता अगदी बेनापट्टे एक्सप्रेस म्हणून देखील संबोधलं जातं या खेळाडूला. आणि तो अगदी लीड करतोय अनिकेत. कोया गटातील एक चांगला खेळाडू आपल्याला बघायला मिळतो, अनिकेत चौधरी. नुकताच सेबी ट्रॉफीमध्ये सुद्धा धारदार गोलंदाजी त्याची मी पाहिली होती केळवे येथील त्या क्रीडांगणावर. मॅचला होते सुरुवात. 92 धावांचं लक्ष आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ते आपण बघूया. एक ठेवला मिड विकेटमध्ये आणि एका खेळाडूला ठेवलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. स्ट्रायकिंगकडे बॅटर, उजव्या हाताचा बॅटर आहे मिस्टर किरण. संघाकरता बनवायचे आहेत रन आणि ते वेळ आता आली आहे. 5 षटकांमध्ये 92चं टार्गेट आहे. चांगली सजावट, अफाट गर्दी मेगा फायनलच्या या मॅच करता आमच्या प्रेक्षक राजांची, लाडके प्रेक्षक राजे ज्यांच्यामुळेच ही क्रिकेटची स्पर्धा अतिशय चांगली होताना दिसतोय. पहिलाच बॉल, किरण आपल्या टीम करता बनवतोय रन. घेतलाय त्यांनी प्रण. मिळतील धावा 4. आलाय चौकार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेलाय. 4 धावा. थँक्यू. पहा संदीप सर, एक गोष्ट आणखी मी ॲड करेन. या मॅचमध्ये अगदी किरण बाराचं चालणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की संपूर्ण स्पर्धेमध्ये तो थोडासा खामोश जरूर राहिलाय. आता संधी आहे आणि संधी देखील अगदी मिळालंय या फायनल मॅचमध्ये. यापेक्षा अगदी मोठा योग नसू शकतो. आणि पहिल्या चेंडूवर इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक. तो स्ट्रोक पुन्हा एकदा अटेम्प्ट करायचा होता. सिलसिला ओहो, विकेट मिळता राहिली. प्रयत्न तर जरूर केले पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने, परंतु या प्रयत्नांमध्ये ते साफल्य पाहायला मिळालं नाही. आणि तो एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट केली जाईल. धावसंख्या आहे 5 अंकांवर. प्रयत्न करतात त्यांचे खेळाडू सुद्धा. सध्या नियंत्रण नव्हतं, अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही, कारण चेंडू सुद्धा हवेमध्ये थोडासा फिरताना दिसलाय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 5 धाबा. जीवनदान मिळतोय किरण या बॅटरला. आता निशांत हा खेळाडू स्ट्रायकिंगकडे असेल. 92 धाबा आहेत. हवाई सफर, चौकार आणि षटकारांचीच डील या ठिकाणी पाहायला मिळेल का? चांगली क्रिकेटची स्पर्धा, चांगली सफलता मिळाली. मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी बी आयोजित नगरसेविका चषक 2026 या स्पर्धेला. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर, रायझिंग, सरप्राइझिंग, लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आता अनिकेत चौधरी करतायत. हा डॉट बॉल जो आत्मविश्वास देऊ शकतोय गोलंदाजाला. आणि बेनिफिट काय अनिकेतकडे, तर पेस आहे आणि त्या पद्धतीचा जो रिदम देखील आहे. एखाद्या फलंदाजाला एक चांगली इनिंग हवी आहे लयबद्ध होण्याकरिता, तर गोलंदाजाला चांगल्या लाईनची आणि चांगल्या लेनची आवश्यकता आहे. आणि तो रिदम जो आतापर्यंत अनिकेतला मिळाला या स्पर्धेमध्ये. पहा यावेळेस आखूड टप्प्याची लेन बरोबर अगदी आपण म्हणू शकाल की कानाजवळनं शिट्टी वाजवत हा चेंडू निघून गेला. आणि स्कोअर लेग पंच म्हणतायत की त्या दिशेने अगदी रेफर केले गेले. DRS ची मागणी, अगदी वाईट हाईट, या सर्व काही गोष्टी मात्र चेक केल्या जातील. डोक्याच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय की नाही या सर्व काही गोष्टी. आणि निर्णय वाईट बॉल.
एक्स्ट्राच्या स्वरूपाने आता धाव मिळेल. अगदी मुवमेंट मध्ये समजत नसतं, परंतु ऍक्शन रिप्ले दूध का दूध और पाणी का पाणी डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं टप्पा चुकतेने यावेळेस पाहायला मिळतोय. लेन पहा किती महत्वाची आहे. जास्तही मागे नाही, जास्तही पुढे नाही, शरीरापासून थोडासा अगदी दूर ठेवण्याचा मानस आणि सक्सेसफुल ही गोलंदाजी. धावसंख्या धावपळीवर 6 आहे. सक्सेस आत्मविश्वासाने आपण तो सक्सेस मिळवू शकतो. आत्मविश्वास नावाचा मित्र तुमच्या जवळ असला पाहिजे, मग अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करू शकत नाही. त्यामुळेच गोलंदाजाने आत्मविश्वासाने गोलंदाजी या ठिकाणी पेश केलाय. सरळ बॅटने ओव्हर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर पाठवलंय डाऊन द ग्राउंड, सीमा रेषेपार, मिळतील धावा 6, षटकार. थँक्यू. पा यावेळेस आपल्या स्ट्रेंथ पासनं थोडेसे अगदी मागे गेले, कारण की या अगोदर चांगल्या पद्धतीची गुडलेन स्पॉट गोलंदाजी होत होती. ओव्हरपिच चेंडू होता, त्याचा खडपूर समाचार आणि तंत्र फार महत्वाचं होतं फलंदाजाकडनं. निशांत जो राहणार नाही आता शांत, आणि मैदानाच्या दिशेने त्याने ठोकलाय षटकार. 12 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम चेंडू. मोठा प्रहार तर करायचा आहे, परंतु वेट परिपूर्ण ट्रान्सफर होऊ शकलं नाही, आणि त्या दिशेने ओहो क्षेत्ररक्षणाचं जजमेंट ते देखील अचूकतेने झालं नाही. आता इथे संधी होती आणि ती संधी गमावली. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि धावगती आहे 14 या अंकांवर. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. इथे कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल दिसला नाही. संयम, समाधान, सहनशीलता हे ज्या व्यक्तीकडे असतात ना, त्या व्यक्तीकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता सुद्धा असते. ती क्षमता आहे या बॅटरमध्ये, आणि ती कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल दाखवावा लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावर 14 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. राहुल गोंड या सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहे. पाठलाग होतोय 92 धावसंख्येचा. पाठलाग तर अगदी लांबवरचा आहे, परंतु प्रयत्न करतायत दोन्ही सलामीवीर. मोठा प्रहार तर जरूर करायचा होता, त्या दिशेने अक्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस. पहा जितके डॉट बॉल तुम्ही खेळतील या मॅच पासून थोडेसे मागे जाल, म्हणून डॉट बॉल खेळण्याऐवजी तुम्हाला इथून चांगल्या पद्धतीने अगदी धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये अगदी शिरकाव करण्यासाठी. या वेळेला त्याचा चेंडू खाली राहणारा होता. सबमरीन डिलिव्हरी होती आणि बॅटरला असं वाटलं होतं की फुल पिच बॉल येईल बॅटवर. ऑफ स्टंपर सफल झालाय. ही शिकार होऊ शकते राहुल गोंडची. राहुल गोंड चेंडूच्या खाली, त्याच्याकडून मोठी चूक झाली, कारण जीवनदान दिलं जातं किरण बारात या खेळाडूला. किरण बारात जो एखाद्या गोलंदाजाची काढू शकतो वरात. षटकार चौकार तो ठोकू शकतो. सध्या दबाव दडपण बॅटिंग करणाऱ्या टीमवर आहे, हे मान्य आहे मला, परंतु मॅच अजूनही गेलेला नाही त्यांच्या हातून. आणि डेफिनेटली ते प्रयत्न आता करावे लागतील. जीवनदान तर जरूर मिळाले. गतीमध्ये परिवर्तन हे व्हेरिएशन देखील आहे राहुलकडे, आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. त्याच गोष्टीची मी उल्लेख नाही करेन की जितके डॉट बॉल तुम्ही खेळाल या मॅच पासून दूर जाल. किरण बारातला जीवनदान मिळाले, जरूर निशानला देखील जीवनदान मिळाले या अगोदर, परंतु या मॅच मध्ये आता हे जीवनदान अगदी त्या मॅचच्या पुढेच्या स्थितीने घेऊन जाईल का? दाबा हव्यात. गती पुन्हा एकदा कमी केली, परंतु इम्पॅक्ट थोडंसं आता यस्त्या सोडून जाणारा. आउटस्ट्रिपच्या अगदी बाहेर हा चेंडू जो हाताळला गेला, लेग पाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमानं. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर येईल आणि धावगती आहे 16 या अंकांवर. 16 धावा धाव फळकावर. या ठिकाणी संघर्ष करताना दिसतात बॅटर. ठरवलं आणि झालं असं कधीच होत नाही. म्हणूनच थोडासा संयम ठेवा. हाल होतील पण हार होणार नाही, कारण संघर्ष रडवतोय पण आयुष्य घडवतोय. मॅच घडवायचा आहे, मॅच लढवायचा आहे, आणि म्हणूनच बॅटरने ठोकलाय षटकार. बिगी. थँक्यू. प्रेक्षकाने आय थिंक झेल घेतलाय. आपण या 100 रुपयांचा आपण हकदार आहात. आणि काय जबरदस्त पद्धतीचा प्रहार. दोन्ही जे मोठे प्रहार आलेत ना, ते समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळलेत किरण बाराच्या बॅटमधनं.
ऑफस्टिकच्या बाहेर शबल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बैठकी स्ट्रोक खेळायचं होतं, बॉडी लाईनला थोडंसं फॉलो केलं, डायरेक्टली हिट करण्याचा मानस जरूर झाला, परंतु एक सिंगल धाव यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. पहा, एका मोठ्या फटक्याने काम बनणार नाहीये या मॅचमध्ये. जर तुम्हाला बनून राहायचं असेल तर एखादं तरी षटक जे आहे ना ते तुम्हाला थोडंसं मोठं करावं लागणार आहे. अजूनही या षटकामध्ये आपण पाहत आहे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जरूर झाली. सुरुवातीमध्येच अगदी आपण पाहिलं की डॉट बॉलने ती सुरुवात, सिंगल धाव, त्यानंतर डॉट बॉल, कुठेतरी जीवनदान देखील मिळालं या षटकाकडे आणि आतापर्यंत 23 या अंकांवर. सिच्युएशन आणि इक्वेशन काय म्हणते ते पुन्हा एकदा आपण समजून घेणार आहोत. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ जो आता इथून शिल्लक असेल आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष असणार आहे 69 धाबा उर्वरित 18 चेंडूंमध्ये पाहिजेत. 18 मध्ये 69 धाबा. क्षमता तर आहे आणि क्षमता ही कधीच वर्तवली जात नाही, ती क्षमता दाखवली जाते. बॅटरकडे क्षमता आहे. किरण बारात हा बॅटर स्ट्रायकिंगकडे असेल. 18 मध्ये 69 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर एक बदलाव केलाय. अनिकेत चौधरीकडे पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी दिलाय. बघूया तो कशी गोलंदाजी करतोय. फिल्डर आता बाउंड्री लाईनच्या जवळ ठेवले गेलेत. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, खाऊ कॉर्नर, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक जो होता तो थोडासा वर घेतला गेलाय. गोलंदाज तयार. अनिकेत चौधरी, वेळेबद्दल सहकार्य करा. मेगा फायनलचा मॅच कोण जिंकणार? नगरसेविका चषक 2026 हा टायटल. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता, चुकी झाली. मनात धरून अशा प्रकारचे फटके तुम्ही खेळू शकत नाही. याकरता गुडलाईन क्षेत्रामध्ये पडणाऱ्या चेंडूवर तुम्ही तो प्रहार करू शकतायत. हा डॉट बॉल. दबाव पुन्हा बॅटिंग करणाऱ्या टीमवर. आणि हा चांगला टर्न आहे. ठाऊक आहे इथून न्यू स्टार वसई या संघाला की मॅच थोडीशी जड करायची म्हणून हे षटक अनिकेतकडेच दिले, जो आपल्या संघातील सर्वाधिक महत्वाचा अगदी गोलंदाज आहे. आणि अनिकेत चौधरीकडे ही जिम्मेदारी. पहिला चेंडू निर्धाव आलाय. मोठा प्रहार, बाकफुटला वेट परिपूर्ण ट्रान्सफर झालं. पुलचा फटका पॉवरफुल अँड दॅट्स डिलाइटफुल. प्रेक्षकांनी घेतलाय झेल. 100 रुपयांचा आपण हकदार आहात. बिगी षटकार. थँक्यू. या 6 धाबा येत आहेत आणि या 6च्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 29. पहा, या जगामध्ये हिम्मत कराल तर किंमत मोजली जाईल, म्हणून ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच आहे किंमत. आणि किरण बाराच्या बॅटमधनं हा मोठा प्रहार, परंतु एका फटक्याने काम बनणार नाही. ज्या गोष्टीची मी उल्लेख नाही केली की एखाद्या षटकाला तुम्हाला मोठं बनवावं लागेल, काय ते हे षटक आहे. बघूया हे षटक असेल काय ते. ऑफ ड्राईव्ह इन द एअर, चेंडू हवेत आहे आणि ही शिकार केली जाईल काय? पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. पुन्हा जीवनदान दिलं जाते, ते म्हणजेच किरण बारात या खेळाडूला. प्रेक्षकांकरता तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे 900 पागी साहेबांकडून. आणि इथे या फिल्डरला काय करायचं, कारण अनेक झेल ड्रॉप झालेत. धावसंख्या 2ने पुढे गेली. धावफलकावर धाबा जर आपण पाहिल्या तर एकूण धावसंख्या झाली आहे 31 धाबा. 31 विदाउट लॉस, 31 बिनबाद. आणि नशीब बलवान आहे किरणवर. आता असंच म्हणावं लागेल की जर जवळजवळ हा तिसरा जीवनदान मिळाला किरणला देखील या इनिंगमध्ये. या 2 धाबा येत आहेत. दुहेरीच्या साहाय्याने आतापर्यंत धावगतीची जवळजवळ जाऊन पोहोचते 31 या अंकांवर. प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या दिशेने, परंतु आणखी काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. या मॅचला जर थोडंसं बनवायचं असेल तर किरणकडे मात्र ती ॲबिलिटी आहे. त्या ॲबिलिटीनुसार तुम्हाला खेळ हा करावा लागणार आहे. डावपेच आणि खानाखुना कशा पद्धतीने गोलंदाजी होते, कशा पद्धतीने खेळ होते हे ठाऊक आहेत, परंतु खेळामध्ये ती रंगत फार महत्वाची असेल. बॅटची एज ह्या वेळेस अगदी सोडणार नाहीयेत. योग्य त्या पद्धतीचं जजमेंट ते बसलं नाही आणि बॅटची बाहेरची कडा आणि विकेट किपरचा सहारा. किरण बारातचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. लेग कटर चेंडू बघायला मिळाला, तो म्हणजेच किरणचा. आणि ह्या चेंडूला स्क्युअर ऑफ द विकेट खेळत असताना बॅटचा हलकासा स्पर्श घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का. आता नव्याने फलंदाज गेलेत विशाल बघूया काय करतील. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, त्याला सुद्धा छेडलं गेलंय. चेंडू जातोय डीप गली रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थ्रो करण्याआधी 2 धाबा सहजतेने होतात पूर्ण. धावसंख्या 2ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 1 गडी बाद. 33 धाबा. 33 for 1. अजूनही लक्ष दूर आहे.
लक्ष थोडंसं दूर आहे, म्हणून हे लक्ष आसान नसेल. प्रयत्न तुम्हाला वाढवावेच लागतील. 33 या अंकांवर धावगती. षटकार आल्यानंतर जीवनदान जरूर मिळालं होतं. तदनंतर ते जीवनदान विकेटमध्ये परावर्तित झालं आणि 2 धावा येतात. यावेळेस विशालच्या बॅटमधून लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर 5 चेंडूंचा खेळीतून समाप्त झालाय. 33 या अंकांवर टीम आझाद वसई या संघ. मोठा प्रहार जरूर करायचा होता. चांगली लाईन आणि चांगली लेन दोन्ही स्पेल अतिशय सुरेख होते, ज्यामध्ये षटकार जरूर लागले, परंतु तदनंतरची लाईन आणि लेन जी सुधारली हीच ताकद आहे अनिकेत चौधरी याची. 33 धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. येणाऱ्या चेंडूंचा खेळ असेल आता 12 आणि 12 चेंडूंमध्ये जे लक्ष असेल 59, म्हणजे लक्ष फार मोठा आहे. थँक्यू. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 59 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 59 रन्स रिक्वायर्ड टू विन. 33 धाबा धावफलकावर झालेल्या आहेत. 12 बॉल 59 पाहिजेत. कोण सजवेल आपला थाट, कोणाची लागेल वाट. 12 मध्ये पाहिजेत 59. बघूया काय चाललंय बॅटरच्या मनात आणि गोलंदाज काय करतील. हाफ ट्रॅकर उचलले या चेंडूला. गोईंग गोईंग अँड गॉन. 6 धावा. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. सिक्सर. थँक्यू. मोठा प्रहार आला आणि धावगती जाऊन पोहोचेल 39. 39 या अंकांवर पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. सुरेंद्रच्या अगेन्स्ट चढवलेला हा प्रति हल्ला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन बनलं. आणखी काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. हो, संधी तर होती डेफिनेटली, परंतु ही संधी यावेळेस गमावली. डायरेक्टली थ्रो तर जरूर केला गेला. अक्षय येतात बॅकअप करिता आणि एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 40. 40 या अंकांवर. स्कोर मोज ऑन 40. यंग टॅलेंट बघायला मिळतोय. अगदी यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी म्हणून अक्षय गोंड याच्याकडे बघितलं जातं. कर्णधार पद भूषवत आहेत या टीमचं. आडव्या बॅटने खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झालाय काय. बॅकवर्ड शॉर्टलेग मध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. 1 धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत होते बदल आणि धाबा झाल्या आहेत त्या 41 धाबा. 41 रन्स. लेग बायचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. 41 या अंकांवर धावफलक. एक सूचना आहे जे आयोजकांच्या माध्यमानं तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. मॅच समाप्त झाल्यानंतर स्टंपला कोणी हात लावणार नाहीये, ही सूचना आली आमच्यापर्यंत. धन्यवाद. 41 ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू जो आपण पाहताय. सरळ बॅटचा उपयोग तर जरूर करायचा होता. पहा, होप्स तर हारल्यात, परंतु पंच देखील त्या होप्स जिवंत करत असताना वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपानं 1 धाव. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 42. 42 धाबा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धाबा तर बनतायत, परंतु 1 ते 2 चेंडू डॉट सुद्धा जाताना दिसत आहेत. गोलंदाजी करणाऱ्या टीमने चांगली कसून गोलंदाजी केला. आता फुल पिच बॉल होता, फुल टॉस बॉल होता. खाऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. 1च धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही आणि या 1ने थोडासा फरक पडतोय. धावसंख्या झाली 43. 43. 43 या अंकांवर धावफलक आणि काय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. जेव्हा तुम्हाला अगदी स्कोर कार्डवर धावा असतात ना, तेव्हा हे बॅकअप प्लॅन देखील आहे, परंतु कंट्रोल सुटलं यावेळेस आणि कंट्रोल सुटत असताना त्यावर खडपूर समाचार. चेंडू सीमारेषा पार. बीमरवर आलाय. षटकार 6. सात धाबांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 50 धाबा. सुरेंद्र याचा हा पुढील चढणारा चेंडू फ्री हिट असेल. पडणारा चेंडू फ्री हिट असेल. ओव्हर पिच बॉल. फ्री हिटच्या चेंडूवर केलाय प्रहार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आलाय षटकार. बिगी. थँक्यू. पहा, हे 2 षटकार आले. आता इथून 36 धाब्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी आणि कुठेतरी आता सलग 3रा षटकार.
5 चेंडूंचा खेळ इथून जो समाप्त झालाय, शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. 56 धावा. 56 धावा चालत. एक गडी बाद 56. शेवटचा अंतिम चेंडू. मोठा प्रहार. डेफिनेटली मॅच अजूनही समाप्त नाहीये. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो आयुष्यातील वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल हे सांगता येत नाहीये. 3 in a row. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. 3 षटकार, 6. थँक्यू. हाच आहे क्रिकेटचा खेळ. म्हणून म्हटलं पल में तोला, पल में माशा, कभी राजा तो कभी रंग. आणि सिच्युएशन आता चेंज झाले पहा. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावेंची गरज आहे. जिथे लक्ष होतं 59 धावसंख्येचं, मागचं षटक संदीप सर 29 धावसंख्येत झाले आणि मॅच पुन्हा एकदा झाले जिवंत. 29 धावांचं ते षटक मागडं ठरेल का? कारण इथे सुद्धा धावा हव्या आहेत. यावेळेला सुद्धा हत्यारं वापरली जातील. बॅट तर धारदार आपल्याला दिसत आहेत, ज्या बॅटमधून धावा येत आहेत. म्हणजेच 30 धावांची आवश्यकता उर्वरित 6 बॉलमध्ये. 6 चेंडू 30 ची गरज आहे. पलटवार पलटवार या ठिकाणी होताना दिसतोय आपल्याला आदितजी. म्हणून हा पलटवार लवकरात लवकर करावं लागेल. 22 धावात आतापर्यंत 2 वेळेस चेस झाल्यात. हा लेखाजोखा सागरच्या माध्यमाने आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. हा फटका पहा. अपीच जरूर खेळायचा होता. खोलवर लेन जरूर हाताळले. बाईचा इशारालाय, पंचांचा पंजा खुललाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव आणि धावगतीचे एकंदरीत इथून जाऊन पोहोचले ती म्हणजे 63 या अंकांवर. अजूनही विजयी होण्याकरिता 29 ची गरज आहे. म्हणजे 5 मोठे प्रहार इथून तुम्हाला करावे लागणार आहेत. 5 मोठे फटके येतील का या वेळेला? आडव्या बॅटने चोप दिलाय. शतरक्षक आहेत तिथे. शतरक्षकाला निवडलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षकाने टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. फलंदाजी करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 63 वर 2. थँक्यू. प्रयत्न तर चांगले झाले विशाल करणं, परंतु ते प्रयत्न लवकरात लवकर होणं हे गरजेची गोष्ट होती. कारण की रिक्वायर रन रेट ऑलरेडी फार मोठ्या प्रमाणात वाढला गेला होता. आता या मॅचमध्ये म्हणू शकाल की आता न्यू स्टार वसई हा संघ परिपूर्ण फ्रंट लाईनवर आहे. निखिल आहे नव्यानं बॅटर जो मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. गती पुन्हा एकदा कमी केली. बॅक ऑफ दी हँड टाकण्याचा मानस. टप्पा पडल्यानंतर चेंडूने ग्रीप वळण घेतलं आणि सरळ चेंडू येस त्यांच्या मागे, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एकेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचले 64 या अंकांवर. लेग बाईचा तो इशारा आलाय. त्यामुळेच धावा झाल्या आहेत त्या 64 धावा. म्हणजेच आता अजूनही या मॅचला जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल होता. चेंडू हवेत आहे. उलट्या दिशेने झेल टिपण्याकरता केला जातो प्रयत्न आणि त्याच्यामध्ये सफल ठरतायत गोलंदाज. गुड कॅच ऑफ क्वालिटी. चांगला झेल पकडलाय. विकेट डाऊन. फलंदाजी करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. 64 वर 3. थँक्यू. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 मे पासून अगदी या स्पर्धेला सुरुवात झाली. कशा पद्धतीने हे दिवस आणि ही रात्र गेले हे कळलेच नाही. हेच क्रिकेट आहे. वेळ कशा पद्धतीने निघून जाते क्रिकेटच्या पटलावर आपल्याला ठाऊक होत नाही. आणि खऱ्या अर्थाने दिवस रात्र मात्र जी एक केली संपूर्ण आमचे राजावलेकर, त्यांचं तितकंच कौतुक. आणि तुम्ही अशाच पद्धतीने स्पर्धा भरवत राहता. नंतर सागर माळी तुझं देखील तितकंच कौतुक, कारण की ही स्पर्धा तू देखील छान पद्धतीने हाताळली. आणि संदीपजी गावण सर तुमचं देखील तितकंच कौतुक की तुमच्यामुळे आम्हाला इथपर्यंत येण्याचा हा योग आला. आणि संपूर्ण राजावलेकरांचा देखील पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जाता जाता काहीतरी मोठे स्ट्रोक खेळण्याचा मानस जरूर आहे, परंतु हे फटके अगोदर येणं फार महत्वाची भूमिका होती. क्योंकि दिल्ली बहुत दूर रह गई. मैक्सिमम हिट. षटकार. थँक्यू. स्कोर मोज ऑन 70. म्हणजेच धाडस केलं होतं 92 धावसंख्या चेस करायचं. यावेळेला एक वेगळा फटका बघायला मिळतो. या फटक्याला नेमकं नाव कोणतं ठेवायचं? कॉंग्रॅच्युलेशन.
अभिनंदन अभिनंदन न्यू स्टार वसई टीम हँडशेक करा. कॉंग्रॅच्युलेशन. मेगा फायनलचा मॅच यावेळेला जिंकलाय न्यू स्टार वसई टीमने आणि नगरसेविका चषक 2026 तो विजेता बनलाय. वेल डन. थँक्यू आदरणीय दिपेश भोईर. दाऊ यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. दिपेश भोईर यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. त्याचबरोबर 2020 ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष समाज सेवक आदरणीय राजेश पाटील साहेबांना सुद्धा आमची विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. आदरणीय नवशा कमळाकर